डाव्या हाताला इथे रस्ता फोडून खाली लेवल करण्याचं काम चालू झालंय. गद्रे पंपाचं बाहेरचा भाग सगळा काढून झालाय. त्यांचं पंपाचं काम आतमध्ये सुरू आहे नवीन. हा सगळा पंप त्यांना आता पाठी हलवायला लागणार आहे. फोडाफोडी मागे होऊन शेड वगैरे उभी करून झालेली दिसते. इथे समोर हा एरिया बघा, खाली सगळं फोडून आता तिथे बेस वगैरे करण्याचं काम सुरू झालंय. हा पेट्रोल पंप इथे आतमध्ये कामाची सुरुवात झाली. आपण आता पेट्रोल भरून घेऊया. नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. हातखंब्यापासून पुढचा व्हिडिओ आता आपण बघतोय. हातखंबा पंपापासून पुढे आल्यावर आता ही डावी लेन पूर्ण झालेली दिसते आणि उजव्या लेनला पहिला एक मातीचा बेस करून पुढच्या कामाला सुरुवात झाली. ही लेन आता पूर्ण झालेली दिसते इथे बघा. म्हणजे पेट्रोल पंपापासून पुढचा प्रवास बऱ्यापैकी सुखकारक होईल ही अपेक्षा आहे. ही पूर्ण झाली आहे सगळी लेन. पलीकडची लेन पण बऱ्यापैकी काम चाललंय आणि क्युरिंगचं काम पण पलीकडचं झालेलं दिसतंय. म्हणजे काही दिवसात ती लेन पण चालू होईल पलीकडून. हे दोन्ही लेन्स चालू होतील. मध्ये खड्डा आहे. हा सगळा डोंगर फोडून आपण आता खालून चाललोय आणि इथे समोर बघा रस्त्याचं काम चालू आहे. हा रस्ता असा उजवीकडनं वळून तिथे समोर जे काम दिसतंय तुम्हाला तिथे जाऊन जोडला जाईल. इथे परत आपण जुन्या रस्त्यावरती येतोय. इथे मात्र मोठे खड्डे आहेत रस्त्याला. उजव्या हाताने रस्ता वरती जाणार आपल्याला. हे पूर्ण हातखंबा गाव जे हे सगळं गाव इथे स्थित होईल. त्यावेळीची मोठी मोठी वळणं अगदी लहानपणचं मला आठवतं की हा रस्ता एवढा मोठा पण नव्हता. एक बस किंवा एक ट्रक जाईल एवढाच रस्ता होता अगदी सुरुवातीला. नंतर थोडा आणखीन वाढवला, म्हणजे 2 गाड्या ॲट ए टाइम पास होतील होता. अर्थात त्या काळी ट्रॅफिक पण नव्हतं काही. क्वचित गाड्या असायच्या. 4 व्हीलर तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या 4 व्हीलर असायच्या इथे. हे हातखंबा गाव. इथे आता आपण परत भविष्यामध्ये येऊ असं नाही.
नवीन रस्ता सुरू झाला की हातखंबा गाव आणि हे समोर दिसणारे सगळे चढ उतार आणि वळण हे भविष्यात आपल्याला कधी बघायला मिळणार नाही. इथे मात्र भरपूर धूळ आहे, कारण सगळं मातीचं साम्राज्य आहे. मातीचा ढिगारा इथे घालून झालाय. आता आपण चाललो हा ऍक्च्युली नवीन नंतर फोडून झालेला रस्ता. पहिला रस्ता उजव्या हाताला दिसतोय बघा. धूळ खात पडलाय म्हणायला हरकत नाही. त्या रस्त्याचा भविष्यात काही उपयोग नाही. इथूनच आपण जाणार. तर सध्या रस्ता एकदम खडबडीत आहे. एवढाच पट्टा पुढे आहे बघा. आता इथून व्यवस्थित चांगली लेन आपल्याला मिळेल. त्यामधला थोडासा पॅच जरा अजून व्हायचा, कारण तिकडनं येणारा जोड रस्ता जो तो इथे येऊन जुळल्याशिवाय त्यांना हे काम इथे करता येणार नाही. ही सगळे अवजड वाहन पूर्वी एवढ्याच्या रस्त्यावर जायची. आता नवीन रस्ता त्यांना मिळाला. फक्त ही थोडी वळणं असल्यामुळे ब्लाइंड स्पॉट तयार झाले. आता फक्त जरा काळजी घ्या, कारण समोरचं वाहन पटकन समजत नाही. भविष्यात ज्यावेळी दोन्ही लेन्स चालू होतील त्यावेळेला हा धोका असणार नाही. आपल्या लेनला समोरून येणारं कोणी नसेल, पण आता जरा तिथे काळजी घ्या. तो एक ब्लाइंड स्पॉट दिसला. रस्त्यात कोणाचं तरी गाठोडं पडलंय. घरी पोचला मालक, गाठोडं इथेच राहिलं. इथून हा रस्ता मागच्या वेळी नव्हता झालेला. हा रस्ता आता इथे झाला. उजव्या हाताच्या लेनचं काम चालू आहे. आता ही मध्ये भिंत एवढी घातली आहे डाव्या हाताला, पण ते काम आला कारण त्याचं कळलं नाही एवढी मोठी भिंत घालण्याचं. तर तुम्हाला एक आठवण म्हणून सांगतो, अगदी पहिला जो रस्ता होता तो आता खाली डाव्या हाताला इथे जो टेम्पो दिसतो तिकडनं खालून होता. आता आपण जातोय की इतकी वर्ष आपण जो उजव्या हाताचा रस्ता वापरला तो पण नव्हता. वाहतूक मदत केंद्र जे आहे वाहतूक पोलिसांचं, तिकडचा रस्ता मात्र झालेला. आता पुढची जी घाटी होती तिथे काय झालं आपण बघूया. तो डोंगर फोडण्याचं काम मागच्या वेळी चालू होतं, म्हणजे स्पीड होता त्या कामाला घेतलेला. पुढे गेल्यावर आता आपण बघू तिथे काय झालंय. तर समोर मला असं वाटायला लागलंय, बघूया. नवीन रूट चालू झालेला आहे. बघा, आपण हा नवीन फोडलेला जो डोंगर आहे तिथनं जातोय आणि आपला पहिला रस्ता हा उजव्या हाताला होता. हे तिथलं काम पण झालेलं आहे, दुसऱ्या लेनचं काम पण झालेलं आहे, क्युरिंग वगैरे संपलेलं आहे. हा जो कंटेनर रस्ता येताना दिसतोय आपल्याला उजव्या हाताला, पूर्वीचा रस्ता त्या साईडने होता. हा आता डोंगर फोडून नवीन रस्ता इथे झालाय. म्हणजे आपल्याला फक्त हे वळण लक्षात ठेवा, एक थोडासा इथे समोर येणारा भाग दिसत नाहीये. पलीकडची लेन पण झालेली आहे, ती सुरू झाली की इकडचं काम चालू होईल. हा असा जो चढ आता आपण चढतोय हा फोडण्याचं काम सुरू होईल. हे जरा डोंगर बिंगर बघितलं की जरा फार बरं वाटतंय.
काहीतरी वेगळ्या ठिकाणी आलो असं वाटायला लागलंय. हा वर्ण आपला रस्ता आणि आता हा नवीन रस्ता खालनं गेलाय. तिकडे काम चालू आहे. जुनं वळण पूर्वीचं आपलं. नवीन कामाचे ड्रोन शॉट घेऊन पुढे निघाले होता. पुढचा रस्ता एकंदरीत उजव्या साईडचं काम प्रगतीपथावर दिसते. डावीकडची पण लेन तयार दिसते. हा मधला वळणाचा जो पोर्शन आहे तेवढाच माझ्यामध्ये काम चालू आहे, त्याच्यामुळे खराब दिसते. बहुतेक लेनचं काम झालेलं आहे. लेन झाले आपण एवढ्या खाली आलोय. हा जो डोंगर साईडने फोडलेला दिसतो तेवढ्या हाईटने आपण पूर्वी जायचो. इथेही लेन तेवढी सोडून दिली, पण पलीकडची लेन पण झालेली दिसते. डाव्या हाताचं काम पण थोडंसं काहीतरी राहिलंय, बाकीची लेन तयार दिसते डावीकडे. मध्यंतरी हा तिथे होता जो बोटपाड घातलेला बॅग तो सोडून गेलेला होता. काहीतरी काम ओके राहिलं होतं खालचं, पण आता तिथे क्युरिंग झालंय, म्हणजे तेवढा पोर्शन झाला की पलीकडची लेन चालू होईल. मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं की ते वळण मात्र अजून तसंच ठेवलंय. मोठी वळण आहे ती. वास्तविक इथे थोडंसं त्यांना समोर नेता आला असता रस्ता, अवघड नव्हतं काही. बघा केवढी तरी वळणं तशीच राहिली. वळण कमी करून त्यांना रस्ता काय बनवता आला असता, फक्त काय पलीकडे थोडा भराव घालायला लागला असता एवढंच. कदाचित कोकणचा फील अजून तसाच यावा पूर्वीसारखा म्हणून ते वळण ठेवलं असेल. दोन बायकरचे मगाचपासून पाठी येत आहेत थोडे थोडे हळूहळू करत.
हाय टेम्परेचरला आता आपण आलोय. 34 डिग्री टेम्परेचर आहे आताचं बाहेरचं. मध्ये चांगलाच गारवा पडत होता, पण नेमकं ते जे बंगालला वादळ झालं, त्या वादळामुळे परत सगळी हवा बिघडली, उष्णता वाढली. तर रात्री चांगलीच थंडी होती, 22 डिग्री वगैरे टेम्परेचर रात्रीचं येत होतं. इथे अजून जुना रस्ता चालू आहे. नवीन रस्त्याची तशी काही म्हणावी तेवढी प्रगती दिसत नाहीये. आता साधारण दुपारच्या वेळेत एवढे ट्रक एकदम आले तर एवढ्या वेळेला नसतात कधी. बायकर तिथे हॉटेलचे ते एकंदरीत चाचपणी करून बाहेर पडले. माझ्या अंदाजाने जेवणाचं तिथे बघत होते. आता 3:30 वाजायला आले. 3:22 ही लोक तिथे जेवायला थांबणार होती असा माझा अंदाज आहे. आजकाल आपण बातम्या ऐकत असतात, अगदी तरुण वयातली मुलं हार्ट अटॅकने मरतायत. कारण काय? बेसिकली पहिलं कारण वेळोवेळी खाणं आणि वाटेल ते खाणं, आणि दुसरी गोष्ट व्यायाम नसणं. पण सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे की वेळोवेळी खाणं आणि काहीही खाणं. तरुण पिढीकडनं देशाला मोठ्या अपेक्षा आहेत, पण ते जर असे वागत राहिले तर काय खरं नाही. मी तर हल्ली बातम्यांमध्ये बघतोय की 22-25 वर्षाची मुलं हार्ट अटॅकने मरतायत. अशा भरपूर बातम्या ऐकायला मिळतात, कानावर पडतात. खाण्यावरती जर कंट्रोल नसेल तर अवघड काम आहे. तिथे दोन्ही लेन्स चालू झाल्या बघा, पलीकडची लेन पण सुरू झाली, त्याच्यामुळे ट्रॅफिकचा असा मोठा इश्यू होणार नाही. ते पहिल्यांदा काही महिन्यांपूर्वी आपण आलो होतो त्यावेळेला फक्त ही एकच लेन डाव्या साईडची चालू होती. तर हे दोघे ट्रकवाले बघा कसे दोघही रस्ते अडवून चालले. आता समोरचा जो ट्रकवाला आहे तो त्याला ओव्हरटेक करायला चालला होता. फुल लोडेड ट्रक आहे, आपलं वजन किती आहे बरं, उंच म्हणजे तसा चढच येते, तरी ते हौस असते मी पुढे जाणार. याच्यात होतंय का माहितीये, बाकीच्या सगळ्यांना पळंबायला होते आणि दोघ जण रस्ता ब्लॉक करून चालले. खरा नियम असा आहे, अवजड वाहन आहेत त्यांनी फक्त आणि फक्त डावी लेनच घेऊन जायचंय, डाव्या लेन मधनच वाहन चालवायचंय. फक्त ओव्हरटेकिंग पुरतं उजवीकडे यायचंय, परत डावीकडे जायचंय. पण आमच्याकडचे नियम सगळे कागदावर, कोणीही नियम पाळत नाही. एक्सप्रेस वर 3 लेन आहेत, मधल्या लेन मधनं आपण जायचंय. ओव्हरटेकिंग करताना फक्त उजव्या लेनला यायचंय. ओव्हरटेक झालं सफिशियंट अंतरावर पुढे गेलात परत डाव्या लेनला यायचंय, मधल्या लेनला. आणि डावी जी लेन आहे ही पूर्णपणे अवजड वाहनांसाठी आहे. आता तिथे किती फॉलो करतात मला माहित नाही, कारण मी काय एक्सप्रेस वेवर कधी गेलेलो नाही. पण हे नियम आहेत. सरकारने काही चांगल्या गोष्टी या सुरक्षितता ह्या दृष्टीने नियम केलेत, पण आम्ही पाळणारच नाही. नियम आमच्याकडे मोडण्यासाठीच असतात. स्पीड लिमिट सुद्धा तसंच, प्रत्येक हायवेला एक स्पीड लिमिट दिलेलं आहे, पण नाही, आम्ही घोडे उधळतात तसं उधळत जातो. मॅक्झिमम अपघात हे ओव्हर स्पीडिंगमुळे होतात. म्हणजे 80चा स्पीड असला की तो म्हणजे आम्हाला अपमान वाटतो. आम्हाला 100-125च्या स्पीडनी जायचं. शेवटी ही गाडी आहे, मशीन आहे, त्याच्यावर कंट्रोल करणे. भले भले हात टेकतात, उगाच स्पीड मध्ये जाऊन
सगळ्यांचा जीव कशाला धोक्यात घालायचा. पलीकडची जी लेन आहे त्या लेनचं काम झालेलं दिसतंय, पण त्याच्यावर अजून माती वगैरे पडलेली आहे. आणि हा बघा उजव्या हाताला जो झेंडा दिसतोय, पूर्वीचा आपला जुना रस्ता तिकडनं होता, तो आता वरून खाली यायचा. आता नवीन एक लेन जी पूर्ण झालेली आहे, पुढे पालीपर्यंत ही लेन झालेली दिसते. अवजड वाहनाला पुढे टाकूया आपण, मागे टाकूया सॉरी, तर तो आपल्याला पालीत सुद्धा रडवणार. हा बघा सगळा डोंगर फोडून आता नवीन रोड झालाय मधनं. पूर्वी या डोंगराच्या पलीकडनं आपण जायचो. उजव्या हाताला जी झाडं दिसत आहेत तिथून रस्ता होता, त्या रस्त्याने आपण वर यायचो. आता मधला सगळा पॅच झालाय, फक्त इथे सावध रस्ता फोडलेला आहे, उभा करतो. आता आपण पाली गावामध्ये आलो. पूर्वी इथे पोस्ट ऑफिस होतं पालीचं. पोस्ट ऑफिसच्या जागेतनं आपण आता पुढे आलोय. पालीच्या कामाचा आढावा म्हटलं तर अजून काही इथे दिसत नाहीये. पिलरचं काम जेवढ्या तेवढं थोडं थोडंच दिसतंय, फार काही डेव्हलपमेंट वाटत नाहीये पिलरची. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या सपोर्टमुळे मी एवढं सगळं करू शकतोय. पालीमध्ये आपण आलोय. हा व्हिडिओ मी इथेच थांबवणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूच आपण. पालीचा अपडेट परत देतो. इथं पिलर स्टील वर्कचं काम बऱ्यापैकी झालंय. माझ्या अंदाजाने येत्या 3-4 महिन्यामध्ये पुढचं काम व्यवस्थित सुरुवात झालेली असेल. आणि स्टील वर्क आणि पिलर्स त्याचंच काम थोडं जिकरीचं असतं. ते प्रॉपर नाही झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतात. आता इथे पिलर्स व्यवस्थित झालेत घालून, स्टील वर्कचं काम झालंय थोडक्यात. हा व्हिडिओ आता आपण इथे थांबवूया. धन्यवाद.